हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आणि आजचा जो व्लॉग असणार आहे ना, तो जस्ट रँडमली शूट केलेला व्लॉग आहे. कारण आज विशेष असं काहीच शूट केलं नाही, किंवा शूट केलं नाही म्हणण्यापेक्षा आज मी विशेष असं काही केलंच नाही. कारण झालं असं की म्हणजे मी तशी बरीच होते, पण काल रात्री अचानक थोडासा ताप आलेला आणि 8 वाजता मी हॉस्पिटलमध्ये गेले. तेव्हा डॉक्टर बोलले की नॉर्मली कणकण आलेली आहे, थोडासा ताप आहे, जास्त काही टेम्परेचर नाही आहे. आणि त्यानंतर सकाळी झोपेतून जेव्हा मी उठले तेव्हा एकदम असं माझं डोकं खूप दुखायला लागलं, चक्कर यायला लागले, वॉमिटिंग वगैरे, म्हणजे भरपूर त्रास झाला. तर म्हटलं 11 वाजेपर्यंत पाहूयात काय होतं काही नाही. आणि मग त्यामुळे सकाळचं किचनचं काम, त्रिशाचं ब्रेकफास्ट, पिल्लूचं ब्रेकफास्ट, वॉट एव्हर जे काही माझी रोजची कामं असतात ना सकाळची, तर ती माझ्या सासूबाईंनी घेतली. आणि त्या म्हणे की मी आज सगळं हँडल करते सकाळचं, तू फक्त आराम कर. मग कारण मी जर आजारी पडले ना तर मग माझ्यामुळे हे दोघं पण आजारी परत पडतील. कारण तुम्ही जर पाहिलं असेल शॉर्ट्समध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये, तर एक 8-10 दिवसापासून आम्ही कोणी नाही तर कोणी सारखं आजारीच आहेत. पहिले त्रिशाचे पप्पा आजारी पडले, ते बरे झाले की लगेच त्रिशा आणि पिल्लू दोघं आजारी पडले, आणि त्यानंतर मग आता मी आजारी पडले. म्हणजे चालूच आहे असं की बॅक टू बॅक एकाचं झालं की एक जण आजारी पडतच आहे. त्यामुळे मग सकाळी म्हटलं आज जरा रेस्टच करू, पण आपल्याला कामाची सवय असते तर आपण सारखं एका जागेवर बसू पण शकत नाही. त्यामुळे मग किचनकडे खाली हॉलमध्ये तर काही गेलेच नाही. मी वरच्यावरी जी काही कामं होते, म्हणजे कालच्या दिवशी मी बेडशीट्स वगैरे धुतले होते, कपडे पण भरपूर जास्त पडलेले होते ते पण धुतले होते. तर म्हटलं बसल्या बसल्या आपण एवढं तर करूच शकतो. त्यामुळे मग आधी कपड्यांच्या घड्या घातल्या आणि प्रत्येकाचे कपडे प्रॉपर ज्याच्या त्याच्या जागेवरती ठेवले, म्हणजे परत मला म्हणायला नको हे कुठे आहे ते कुठे आहे, ते केलं. आणि त्यानंतर आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे, कारण मला आज काहीच काम नाही आहे, फक्त आराम करायचा आहे. आणि आराम एवढा पण मी नाही करू शकत, एका जागेवर मी बसूच शकत नाही. तर म्हटलं झाडांना पण पाणी देऊयात, कारण कालच झाडांना पाणी दिलं होतं संध्याकाळी, पण म्हटलं पाहू एकदा जर माती थोडीशी ड्राय झाली असेल तर झाडांना पण परत पाणी देऊयात. आणि थोडं थोडं घोट पाणी झाडांना जे आहे तर ते इथे दिलं. आणि तुम्ही पहा ना, आधी माझी गॅलरी कशी होती आणि आत्ता कशी झाली आहे. म्हणजे जेव्हापासून मी एक एक गोष्टी त्यामध्ये ॲड करत जाते आहे ना, तर त्याचा अजूनच जो लुक आहे ना तर तो एनहान्स होत आहे. आणि जेव्हा कधी मी माझ्या बाल्कनीमध्ये जाते ना, खूप प्रसन्न वाटतं. आणि आता झाडांना भरपूर फुलं पण यायला लागलेली आहेत असो. आणि आता त्यानंतर दुपारी मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, कारण खूपच जास्त त्रास व्हायला लागला होता, काहीच करूशी वाटत नव्हतं, बसावं पण वाटत नव्हतं, वॉमिटिंग, चक्कर वगैरे खूप त्रास झाला. हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टरांनी ब्लड चेक करायला सांगितलं, ब्लड चेक केलं. आणि म्हणजे वाटलंच नव्हतं की रिपोर्ट असा काही येऊ शकतो, कारण एवढी कधीच मी आजारी पडलेली नाही. म्हणजे जेव्हा कधी आजारी असेल नॉर्मल सर्दी, खोकला असेल किंवा मग हेडचेस असेल, बस दॅट्स इट. त्याच्यावरती कधीच एवढी आजारी नाही पडले जेवढी आत्ता पडले. म्हणजे स्वतः मी उभा पण टाकू शकत नव्हते, माझे लगेच पाय गळून वगैरे यायचे. तर डॉक्टर बोलले की एकदा ब्लड टेस्ट करूनच घ्या. म्हणलं ठीक आहे, एकदा करून घेऊयात. आणि ब्लड टेस्टमध्ये असं आलं की मला टायफॉईड आहे. टायफॉईड पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्लेटलेट्स डाऊन आल्या, म्हणजे मायनसमध्ये जाणारच. की बरं झालं आम्ही वेळेवरती ब्लड टेस्ट जे आहे तर ते केलेलं. आणि ब्लड टेस्ट जेव्हा केलं तेव्हा रिपोर्टमध्ये असं होतं की माझ्या प्लेटलेट्स मायनस जाणारच, की म्हणजे बाँड्रीवरती होत्या त्या. म्हटलं ठीक आहे, बरं झालं लवकर केलं, म्हणजे मी लवकर कवर होईल. जर थोडा जरी लेट झाला असता तर मग डायरेक्टली नाही सांगता येत काय झालं असतं ते. आणि त्यानंतर दिवसभर मग प्रॉपर आरामच केला. डॉक्टर बोलले होते की ॲडमिट होऊन जा, पण म्हटलं नाही, पिल्लू त्रिशा दोघांमुळे मला ॲडमिट व्हायला तर जमणार नाही. पण मग जे काही असेल तर ते टॅब्लेट्स, अँटीबायोटिक वगैरे द्या. त्यांनी दिलं आणि 2 दिवसाचेच टॅब्लेट्स दिले. ते बोलले की 2 दिवसच घ्यावं लागेल, त्यानंतर जर एक्स्ट्रा त्रास झाला तर कंपल्सरी ॲडमिट व्हावंच लागणार आहे. म्हणलं ठीक आहे, 2 दिवस घेऊन पाहूयात. आणि मग त्यानंतर रात्री जरा बरं वाटलं मला, म्हणजे अँटीबायोटिकनं लगेच फरक पडतो, ते घेतल्या आणि थोडंसं बरं वाटलं. आणि आईंना म्हणलं सकाळीपासून तुम्ही केलंच आहे भरपूर नाही का, त्रिशाचं, पिल्लूचं, सगळं त्यांनीच केलास. तर मला संध्याकाळचा जो किचन ओटा आहे तर तो मी क्लीन करून घेते, कारण सकाळपासून पूर्ण वेळ मी आरामच करत होते. सारखं हॉलमध्ये झोप, बेडरूममध्ये झोप, इकडे झोप, जिथे जाईल तिथे बसून नव्हतेच, सारखं झोपूनच होते. त्यामुळे माझं पण जास्त अंग दुखायला लागलं. मला रात्रीचं थोडंफार काम करून घेऊयात.
आणि किचनमधल्या काही गोष्टी असतात त्या जर रात्रीच्या रात्री जर झाल्या ना तर सकाळी थोडीफार आपली परेशानी आज जी आहे ना तर ती कमी होते. आणि मला भरपूर साऱ्या कमेंट्स येतात की तू एवढं सगळं कसं हँडल करते, सकाळी वर्कआउटला जाते, तुझं पिल्लू अजून लहान आहे, त्याला फिडिंग वगैरे करते, तर मग कसं मॅनेज करते तू सगळं. तर मग हे असं मॅनेज करते. काही छोट्या टिप्स असतात त्या जर फॉलो केल्या ना तर मग प्रत्येक गोष्ट आपली प्रॉपर व्हायला लागते. आपले पण हाऊस मौस वॉटेवर जे काही असेल ते सगळ्यांचं करत करत आपण स्वतःच आपण करू शकतो. थोडंफार दुर्लक्ष होतं पण ठीक आहे, जिथे 100% नाही तिथे ॲटलिस्ट 70% तरी आपण स्वतःला देऊ शकतो जर काही टिप्स फॉलो केल्या तर. रात्री आहे ना काय करते मी, किचन ओटा जो आहे ना तर तो पूर्ण क्लीन करून ठेवते. आणि जेव्हा सकाळी मी किचनमध्ये एंट्री मारेल ना तेव्हा मला सगळं काही प्रसन्न दिसायला हवं. जेव्हा कधी असं होतं ना तर मग मला काम करायला पण एक इंटरेस्ट येतो. आणि सकाळी तसं वर्कआउटला मला 6ला जायचं असतं तर मॉर्निंगला 5 वाजता मी उठून किचनमध्ये एकदा जातेच गरम पाणी घेण्यासाठी. तर मग तेव्हा सगळं क्लीन दिसलं ना खरंच खूप प्रसन्न असं वाटतं, पुढची कामं करण्याचा इंटरेस्ट येतो. तर रात्री किचन ओटा असेल, किचनच्या स्टाईल्स असतील, गॅस असेल, सगळं काही क्लीन करून ठेवते. त्याचनंतर मला जी सकाळी भांडे लागतात चहासाठी किंवा मग ब्रेकफास्टसाठी जी लागतात किंवा ती खरकटी असतील तर ती घासून घेते. कारण कधी कधी कसं होतं भांड्याला काकू जे आहे तर ते उशिरा येतात, 12-1 वाजता येतात कधी कधी, तर मग चिडचिड होऊन जाते. मग त्यापेक्षा आधीच वेळ आहे तर मग रात्रीच करून ठेवूयात. मग त्यामुळे जे काही सकाळी लागतं, चहाचे भांडे असतील, ब्रेकफास्टचं असेल, जे काही असेल तर ते सगळं असं क्लीन करून ठेवते. आणि बघा किचन ओट्यावरती ही छोटीशी अशी एक बादली पण मी ठेवलेली आहे. म्हणजे जो काही छोटा मोठा कचरा होतो, कांदा कट केला, लसूण सोला, तर तो डायरेक्टली त्या छोट्या बादलीमध्ये टाकते. आणि मग ती छोटी बादली डायरेक्ट कचऱ्याच्या बकेटमध्ये टाकून द्यायचं त्यामधला कचरा. म्हणजे तिथे पण आपला किचन ओट्यावरती पसारा कमी होतो, क्लिनिंग पण राहते आणि हायजीनचा प्रॉब्लेम पण थोडा मेंटेनन्समध्ये राहतो. त्यानंतर आपले किचनचे बेसिन जे असतं, त्याचे नळस असतात, ते सुद्धा असे क्लीन करून घेते. आणि सगळं काही घासून पुसून झाल्यानंतर लास्टला म्हणजे आपण दिवसभर घासलेले जे भांड्याची जी घासणी असते किंवा साबण असते ना, त्यातलं एकदा पाणी काढून टाकायचं आणि जी घासणी असते ती स्वच्छ अशी धुवून एक साईडला ठेवून देत असते. त्याचबरोबर आपलं हँडवॉशसुद्धा ते पण क्लीन करून ठेवते. कारण दिवसभर कसले कसले हात आपले त्याला लागलेले असतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर फ्रेश असेल तर मग छानच वाटतं. म्हणजे हायजीनचा प्रॉब्लेम दॅट्स इट मेन जो आहे तर तो मेंटेनमध्ये राहतो. आणि लास्ट थिंग म्हणजे हे ज्या घासण्या किंवा मग हे वायपर जे असेल ते सुद्धा क्लीन करून ठेवायचं. घासण्या स्वच्छ धुवून वाळवून ठेवायच्या, म्हणजे एक साईडला अशा अडकवून ठेवायच्या. तर मी काय करते, घासण्या ज्या आहेत तर त्या स्वच्छ अशा धुवून घेते आणि नळाच्या वरतीच मागे जो अँगल असतो ना तिथे अडकवून ठेवते. म्हणजे सकाळपर्यंत त्या वाळून जातात, ड्राय होतात आणि त्यामुळे मग जे बारीक बारीक चाचणं चिलटं वगैरे होतात ना ते पण होण्याची शक्यता जरा कमीच होते. आणि किचन ओट्यावर जर ओला कचरा वगैरे जर असेल ना तर त्याला लगेच चाचणं लागतात आणि मग ते छोटे किडे किचनमध्ये फिरायला लागतात. त्यामुळे सकाळपर्यंत हे सगळं छान होऊन जातं. एकदा स्वच्छ केलं का मग ते ड्राय होतं सकाळपर्यंत आणि किडे वगैरे जवळ काही येत नाही, जे छोटे चाचणं वगैरे असतात ते. आणि त्यानंतर लास्ट थिंग म्हणजे सगळं झाल्यानंतर एकदा एकदम सुका कपडा घ्यायचा आणि त्याच्याने पूर्ण गॅस ओटा जो आहे तर तो एकदा क्लीन करून घ्यायचा. म्हणजे जास्त ओलावा पण तिथे राहणार नाही, सगळं काही ड्राय होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्ही पहा किचनमध्ये माझ्या बॅक साईडची जी मांडणी जी आहे तिथं भरपूर सारा पसारा झाला. कारण आजारी असल्यामुळे खरंच 2 दिवस माझं किचनमध्ये बिलकुल लक्ष नव्हतं. जे चालू आहे ते चालू आहे. म्हणजे माझ्यासोबत माझं घर पण थोडंफार तुम्हाला आजारीच दिसेल. आणि त्यानंतर किचन रूम जे आहे तर तो एकदा झाडून घेते. आणि त्यानंतर थोडं जर जास्त घाण वाटला तर मग पुसूनही घेते. म्हणजे सकाळी खरंच एकदम फ्रेश वाटलं ना तर मग काम करायला पण इंटरेस्ट येतो. एकदा नक्की ह्या काही टिप्स ज्या आहेत तर त्या फॉलो करा. म्हणजे सकाळची धावपळ जी आहे तर ती कमी होते. आणि हे जे नाईटचं रुटीन होतं तर ते सध्याचं होतं, माझं रेग्युलर नाही आहे. कारण आता सध्या त्रिशाच्या स्कूलला सुट्टी आहेत त्यामुळे माझं पण सगळं निवांत आहे. आत्ता जी कामं केलेली आहेत त्याच्या डबल तयारी जी आहे तर ती करावी लागते जेव्हा त्रिशाचं स्कूल सुरू असतं. म्हणजे तेव्हा त्रिशाचं सकाळी टिफिनला काय द्यायचं आहे, तिचं ब्रेकफास्ट काय आहे किंवा मग तिचा टिफिन असेल स्वच्छ धुवून बॉटल्स वगैरे सगळं समोरच ठेवायचं. रात्री विंडोमध्ये किचनच्या ठेवते मी, म्हणजे सकाळी मला लगेच सापडेल ते पण करून ठेवते. परत तिची टिफिनची भाजी असेल तर मग प्रिपरेशन करायचं, भाजी कट करून ठेवायची, लसूण कट करून ठेवायचा. म्हणजे सकाळी सगळं काही पटपट कामं होऊन जातील.
म्हणजे अशाच काही छोट्या मोठ्या टिप्स असतात तर त्या फॉलो करायच्या, म्हणजे सकाळी आपली जास्त धावपळ होत नाही. आणि आता बघा किचनमधली तर माझी सर्व कामे जी आहेत ती करून झाली. म्हणजे मला करायची नव्हती किंवा मला फोर्सही नव्हता की तू कर, पण बोर झालं होतं दिवसभर झोपून, तर म्हणलं थोडंफार करूया. ते केलं आणि वरती आले आणि खरंच एवढं बरं वाटायला लागलं होतं की मला असं वाटलंच नाही की मी आजारी आहे. त्यामुळे मग नंतर रात्रीचे 11 वाजले होते जवळपास, भरपूर लेट नाईट झाली होती आणि पिल्लू खेळत होतं. म्हणलं आपण पण त्याच्यासोबत जरा वेळ खेळूयात, म्हणजे त्याला पण बरं वाटेल. कारण दिवसभर दोघं पण माझ्याजवळ नव्हते, मी पूर्ण दिवस झोपून होते आणि हे दोघांना आई बाहेर फिरवत होत्या किंवा मग खेळवत होत्या. सो त्यामुळे दोघं पण माझ्याकडे दिवसभर नव्हते, त्यामुळे मला पण करमत नव्हतं. म्हणलं टाईम आहेच तर जरा वेळ ह्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू. रात्री 11 वाजता आम्ही खेळत होतो, त्रिशा मी. आणि बघा ना, आता रात्र जरी असली ना तर माझी बाल्कनी खरंच खूप सुंदर दिसते. म्हणजे तिथं सारखं सारखं यावंसंच वाटतं, कारण काही चेंजेस केले त्यामुळे. आणि असा होता माझा आजचा दिवस. तर रँडमली शूट केलं होतं, काहीच काम वगैरे नव्हतं, पण थोड्याशा टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या मी. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडला असेल, इंटरेस्ट असेल तर शेअर पण करायला विसरू नका. चला तर मग आता मी करते आराम, आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.